या व्हिडिओतून आपण भाषेच्या अध्ययन अध्यापनाची तत्व समजून घेणार आहोत. भाषा शिकणं म्हणजे काय? तर भाषा शिकणं ही सवय लावून घेण्याची एक प्रक्रिया आहे. आपण असंही म्हणू शकतो, शैक्षणिकदृष्ट्या मुलाने श्रवण, भाषण, वाचन व लेखन ही चारही कौशल्ये किमान स्वरूपात आत्मसात केली आणि त्याचा व्यवहारात व जीवनव्यवहारात वापर करण्याची क्षमता त्याने प्राप्त केली म्हणजे तो भाषा शिकला असं म्हणतात. मग भाषेच्या अध्ययनावर परिणाम करणारे, भाषा शिक्षणाला प्रवृत्त करणारे, पोषक ठरणारे घटक कोणते? म्हणजेच भाषेच्या अध्ययन प्रक्रियेत अंतर्भूत होणारी तत्व कोणती आणि भाषेच्या अध्यापन कार्यात त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा म्हणजेच भाषेच्या अध्ययन अध्यापनाची तत्व आपण या व्हिडिओतून समजून घेऊ. तत्व म्हणजे काय? तर जे अचल आहे, कायम आहे, कालातीत आहे, न बदलणारं आहे, वास्तव आहे, ते म्हणजे तत्व. आपण भाषेचा या ठिकाणी विचार करत आहोत आणि मातृभाषा अध्ययनाला तर बालपणीच म्हणजे शाळापूर्व अवस्थेतच सुरुवात झालेली असते आणि त्यामुळे भाषा अध्ययनाची ही जी तत्व आहेत तर ही प्रामुख्याने प्राथमिक शिक्षणाला लागू पडतात. पण तरीसुद्धा माध्यमिक शिक्षणाच्या पातळीवरही ही तत्व मार्गदर्शक ठरत असतात. तर आपण एक एक तत्व आता समजून घेऊ. तर पहिलं तत्व आहे पुनरावृत्ती अभ्यास. भाषा शिकणं म्हणजे सवय निर्माण करण्याचा किंवा कौशल्य संपादन करण्याचा प्रकार आहे. कोणती सवय जर अंगी आणायची असेल तर पुनरावृत्ती आवश्यक असते. एखादं कौशल्य जर आत्मसात करायचं असेल तर ते पुन्हा पुन्हा त्याचा सराव करावा लागतो म्हणजेच पुनरावृत्ती आवश्यक असते. शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सराव हा अतिशय आवश्यक असतो. जसं निरनिराळे शब्दप्रयोग, वाक्यप्रयोग, भाषेची रचना वैशिष्ट्ये, तर ही पुनरावृत्तीमुळे काय होतं तर ती मनावर चांगल्या प्रकारे ठसतात. पुनरावृत्तीमुळे शब्दप्रयोग, वाक्यप्रयोग, भाषेची रचना वैशिष्ट्य ही चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना समजू शकतात. शब्दांची उच्चार पद्धती ही शुद्ध असणं किंवा अशुद्ध असणं हे काय आहे तर हे पुनरावृत्तीचाच परिणाम आहे. काही लोक हेल काढून बोलतात, काही लोक विशिष्ट शब्दावर आघात करतात. बोलण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लय असते, प्रादेशिक शब्द असतात आणि त्यामुळेच आपल्याला प्रदेशानुसार बोलीभाषेमध्ये बोलण्यामध्ये फरक जाणवतो. जसं पुण्याच्या माणसाची बोलण्याची शैली वेगळी असते, वऱ्हाडी माणसाची बोलण्याची शैली वेगळी असते, खानदेशची वेगळी, कोल्हापूरची वेगळी, कोकणाची वेगळी. तर म्हणजे असं विभागानुसार भाषाशैली ही बदललेली आपल्याला दिसते आणि याचं कारण पुनरावृत्ती हेच आहे. पुनरावृत्तीमुळे सवयी निर्माण होतात आणि त्यामुळे भाषाशैली ही बदलत जाते. तर मूल भाषा कसं शिकतं हे आपण पाहिलं. मग आता या पद्धतीचा पुनरावृत्तीचा उपयोग शिक्षकाला कसा करून घेता येईल तर अध्यापनाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मुलांना भाषाविषयक चांगल्या सवयी लावण्यासाठी पुनरावृत्तीचा उपयोग करून घेता येईल. जसं की शब्दांचं शुद्ध उच्चारण करणं, जोडाक्षरांचं उच्चारण निर्दोष आणि स्पष्ट करणं, शुद्ध वाक्यरचना करणं, हस्ताक्षर सुधारणं, शुद्ध लेखन सुधारणं ही जी प्राथमिक कौशल्ये आहेत तर ही पुनरावृत्तीमुळेच दृढ होऊ शकतात. आणि मग माध्यमिक स्तरावर आपल्याला दृढीकरणाचा काय उपयोग करून घेता येईल एक शिक्षक म्हणून तर अर्थपूर्ण, भावपूर्ण, नाट्यपूर्ण वाचन, वक्तृत्व यासारखी कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुनरावृत्तीचा उपयोग करून घेता येईल. आणि पुनरावृत्तीच्या बाबतीमध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की पुनरावृत्ती जितकी यश देणारी असेल, सुखकारक असेल तर तितके होणारे संस्कार हे प्रबळ असतात. तर पुनरावृत्ती करून घेताना काही नियम आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. तर पहिला जो नियम आहे तो आहे पुनरावृत्ती अर्थपूर्ण होईल असा प्रयत्न करावा. तर सुरुवातीचं जे शिक्षण असतं तर त्यामध्ये पुनरावृत्ती ही जरी असं वाटत असलं की यांत्रिक प्रकारे होत आहे तरीसुद्धा विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया ही नकळतपणे सुरूच असते आणि म्हणून पुनरावृत्ती ही अर्थपूर्ण होईल याकडे शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे. दुसरा जो नियम आहे पुनरावृत्तीच्या बाबतीत तो आहे पुनरावृत्तीत सातत्य असलं पाहिजे.
कारण हे जे संस्कार आहेत हे आत्मसात होईपर्यंत दृढ करणं आवश्यक असतं. जसं की आज मुलांना जर आपण शुद्ध उच्चार शिकवले, त्यानंतर महिनाभर खंड ठेवला आणि नंतर सराव दिला, तर अशा पुनरावृत्तीचा उपयोग होणार नाही. तर पुनरावृत्तीमध्ये सातत्य असलं पाहिजे, तरच त्याचा फायदा होईल. तिसरा जो नियम आहे तो आहे पुनरावृत्ती बिनचूक व निर्दोष असावी. कारण प्रयत्नपूर्वक संस्कार करायचे असतात आणि त्यामुळे त्यामध्ये कोणतीही चूक असायला नको, दोष असायला नको. तर पुनरावृत्तीचा फायदा आपण पाहिला की त्यामुळे चांगल्या सवयी, योग्य सवयी विकसित होतात. हा तर पुनरावृत्तीचा फायदा आहेच. पण आणखी महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या जर सवयी असतील, वाईट सवयी असतील, तर त्या काढून टाकण्यासाठी सुद्धा पुनरावृत्तीची आवश्यकता असते. दुसरं जे तत्व आहे ते आहे प्रारंभ शक्य तितक्या लवकर. मग शक्य तितक्या लवकर म्हणजे केव्हा? तर भाषाशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांच्या मते भाषा शिक्षणाला शक्य तितक्या लवकर प्रारंभ करणं हे योग्य असतं. मग लवकर म्हणजे किती? तर 6 ते 10 वर्ष हा जो काळ आहे, तर हा भाषेची कौशल्य ग्रहण करण्याच्या दृष्टीने हे वय अतिशय अनुकूल असतं. C.F. हॉकेट हे जे मानसशास्त्रज्ञ आहेत, तर यांच्या मते 4 ते 6 वर्ष या वयामध्ये सर्वसामान्य मूल, श्रवण आणि भाषण ही मूलभूत कौशल्य, दैनंदिन जीवनाला आवश्यक असणारी शब्दसंपदा, भाषेची रचना वैशिष्ट्य हे आत्मसात करत असतात. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की 6 वर्ष वयाचं मूल भाषिकदृष्ट्या प्रौढ बनलेलं असतं. प्रौढ कोणत्या अर्थाने म्हटलेलं आहे की त्याने त्या वयासाठी लागणारी सर्व शब्दसंपदा, भाषेची रचना वैशिष्ट्य तर हे सर्व आत्मसात केलेलं असतं. मग अध्यापनाच्या बाबतीमध्ये शिक्षकाला कसा उपयोग करून घेता येईल? तर मूल 6 वर्षाचं झालं म्हणजे ते शाळेमध्ये येतं आणि 6 ते 10 वर्ष वय हा जो कालखंड आहे, तर मग यामध्ये मुलांच्या उच्चारामध्ये जर दोष असतील, तर त्यांच्यामध्ये निर्दोष उच्चार कसे करायचे हे रुळवायचं, बोलण्याच्या सुयोग्य सवयी लावायच्या, हस्ताक्षराला वळण लावायचं, पाठांतराची सवय लावायची. तर या गोष्टी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवल्या पाहिजे. पुढचं जे तत्व आहे ते आहे परिपक्वता. तर कोणतंही कौशल्य जर संपादन करायचं असेल, तर त्यासाठी काही शारीरिक आणि मानसिक परिपक्वता असावी लागते. आणि हेच भाषा कौशल्याच्या बाबतीमध्ये सुद्धा खरं आहे. आपण जर म्हटलं की 1 वर्षाच्या बाळाला आपण शब्द शिकवू, तर त्याचा फायदा होणार नाही आणि मुलांच्या मानसिक परिपक्वतेचा विचारसुद्धा करावा लागतो. आता भाषेचं हे उद्दिष्ट आहे की शब्दसंपदा समृद्ध करणं आणि ही शब्दसंपदा केव्हा समृद्ध होऊ शकेल की जेव्हा नवीन शब्द हे त्या मुलाच्या अनुभव क्षेत्राशी संबंधित असतील, त्याच्या आकलन शक्तीच्या टप्प्यात येणारे असतील. समजा आपण 6 वर्षाच्या मुलाला स्थितप्रज्ञ, सविकल्प समाधी असे जर शब्द सांगितले, त्याचा अर्थ समजून सांगितला, पण त्यांना त्याचं आकलन होणार नाही. गीता रहस्यमधला समजा एखादा उतारा त्यांना वाचायला दिला, तर त्यांना आकलन होणार नाही. फुलराणीमधलं जर शृंगाराचं आपण उदाहरण दिलं त्यांना, तर त्याची अनुभूती त्यांना होणार नाही. तर हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण विचारात घेतोय. पण काही विद्यार्थी असे असतात की ज्यांच्या बोलण्याच्या बाबतीमध्ये काही समस्या असतात, ऐकण्याच्या बाबतीमध्ये समस्या असतात आणि मग असं जर त्यांचं जीभ, कान हे जर ज्ञानेंद्रिय पूर्ण कार्यक्षम नसतील, तर मग ती विकृती सुधारेपर्यंत त्या मुलांना उच्चार करताच येणार नाही आणि मग स्वाभाविकच ती मुलं भाषा शिकू शकणार नाही. काही मुलं अशी असतात की जी बौद्धिकदृष्ट्या मागासलेली असतात. मग अशा मुलांसाठी पण भाषेच्या क्षमता ही कमी असेल आणि इतर मुलांइतकं ते भाषा शिकू शकणार नाही. इतर मुलांइतकी भाषेची अपेक्षित पातळी ते गाठू शकणार नाही.
आणि म्हणून विद्यार्थ्यांना भाषा शिकवताना त्यांच्या वयाचा, त्यांच्या आवडीनिवडीचा, त्यांच्या आकलन शक्तीचा, शारीरिक, बौद्धिक, भावनिक परिपक्वतेचा विचार करावा लागतो. चौथं जे तत्व आहे ते आहे प्रवर्तन. मग प्रवर्तन म्हणजे काय? तर शिकायला प्रवृत्त करणारी जी कारणं असतात तर त्याला आपण प्रवर्तक म्हणतो, मोटिव्स. आणि प्रवर्तकाच्या द्वारा शिकणाऱ्याला जी प्रेरणा मिळते, त्याचा शिकण्याच्या क्रियेला जी चालना मिळते, गती मिळते, त्या प्रक्रियेला प्रवर्तन म्हणतात, मोटिवेशन. मग शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रवर्तनाला खूप महत्त्व आहे, की काहीतरी हेतू असेल किंवा गरज असेल तरच व्यक्ती शिकत असतो. अगदी लहान मूल भाषा शिकतं कारण त्याला इतर व्यक्तींशी बोलायचं असतं, त्याला त्याचं मनोगत व्यक्त करायचं असतं आणि पुढे पण त्याला वैयक्तिक, सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी भाषेची आवश्यकता असते आणि म्हणून मूल भाषा कौशल्य संपादन करत असतं. आणि ही भाषा अध्ययनाची अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग हे प्रेरणा किंवा प्रवर्तन याचा शिक्षकाला अध्यापनात कसा उपयोग करता येईल? तर भाषेचं अध्यापन करताना विविध प्रकारच्या प्रवर्तकाचा उपयोग शिक्षकाने केला पाहिजे. तरच मुलं भाषा शिकायला प्रवृत्त होतील. स्वतःहून वेगवेगळी भाषिक कौशल्य ते आत्मसात करतील. उदाहरणार्थ, नवीन शब्द जर शिकवायचे असतील तर त्याच्या उपयोगाची आवश्यकता शिक्षकाने निर्माण केली पाहिजे. आत्मप्रकटीकरण करण्यासाठी त्याला जीवनातले विविध प्रसंगाचं वर्णन करायला सांगितलं पाहिजे. तर या प्रकारे परिस्थिती निर्माण करून देणं हे शिक्षकाची जबाबदारी आहे. तसंच काही बाह्य प्रवर्तक हे सुद्धा भाषेच्या अध्ययनामध्ये प्रभावी ठरतात. समजा एखाद्या नाटकात भाग घ्यायचा आहे विद्यार्थ्याला, तर मग त्याला शुद्ध उच्चार शिकवता येतील. कवितेच्या भेंड्या खेळण्यासाठी मुलांकडनं पाठांतर करून घेता येईल. कथाकथनासाठी वाङ्मयाचं वाचन त्यांना करायला लावता येईल. तर या प्रकारची बाह्य प्रवर्तकसुद्धा मुलांना भाषा अध्ययनासाठी उपयोगी होतात. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे शिक्षकामुळे, की शिक्षक उत्तेजन कसं देतो आहे, शिक्षकाचा उत्साह कसा आहे, विद्यार्थ्यांमध्ये भाषेच्या अभ्यासाविषयी तो गोडी कशी निर्माण करतो आहे, त्यांना प्रेरणा कशी देतो आहे. तर या ज्या सर्व गोष्टी असतात तर ह्या विद्यार्थ्यांच्या भाषिक प्रगतीला प्रवर्तक ठरत असतात. पुढचं तत्व आहे उपयोजन. भाषा संपादनामध्ये पुनरावृत्तीचं महत्त्व काय आहे हे आपण आधी पाहिलं. आणि पुनरावृत्तीच्याच पुढची पायरी म्हणजे उपयोजन, की पुनरावृत्ती झालं म्हणजे भाषेचा निरनिराळ्या संदर्भामध्ये उपयोग करायला लावणं. पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करत असताना मुलं नवीन शब्द शिकतात, वाक्प्रचार म्हणी शिकतात, त्याचा त्यांना अर्थ पण कळतो. पण मात्र प्रत्यक्ष व्यवहारामध्ये, स्वतःच्या बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये मुलं त्याचा वापर करत नाही. म्हणजे त्यांचा शब्दपरिचय संग्रह, पॅसिव्ह व्होकॅब्युलरी जास्त असते, पण क्रियाशील शब्दसंग्रह, ॲक्टिव्ह व्होकॅब्युलरी मर्यादित असते. आणि जेव्हा शब्दांचे अर्थ सांगा, वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा असे प्रश्न विचारले तर मुलं त्याचा उपयोग करतात. म्हणजे हे त्यांच्याजवळ असलेलं ज्ञान फक्त त्यांच्याजवळ हे पडून असतं, त्याचा ते उपयोग करत नाही. तर मुलांना उपयोजन करायला लावलं पाहिजे. मुलांना वाक्याचे वेगवेगळे प्रकार माहीत असतात, अलंकार माहीत असतात, काव्यपंक्ती माहीत असतात, पण त्याचा उपयोग करून आपली अभिव्यक्ती कशी परिणामकारक करता येईल, कशी सुंदर करता येईल याची त्यांना जाणीव नसते. आणि म्हणून ज्या प्रमाणात मुलांना भाषेचा उपयोग करण्याची संधी मिळेल तर ते प्रमाण, ते भाषा आत्मसात करतील आणि म्हणून भाषेच्या उपयोगावर, भाषेच्या वापरावर जास्त भर दिला पाहिजे. मुलांना निष्क्रिय न ठेवता प्रत्येक भाषिक व्यवहारामध्ये सक्रियतेने ते सहभाग घेतील तर असं केलं पाहिजे. असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि या सूत्रानुसार भाषेचा सतत उपयोग केला पाहिजे, सतत वापर केला पाहिजे आणि यामुळेच भाषेचा विकास होईल आणि भाषिक कौशल्य हे संपादन केलं जाईल. पुढचं जे तत्व आहे ते आहे परिस्थितीचा संदर्भ. आधुनिक भाषाशास्त्रज्ञ जे आहेत तर ते असं म्हणतात
की परिस्थितीच्या अनुषंगाने भाषा शिकवण्यावर भर दिला पाहिजे. याला ते सिच्युएशनल लँग्वेज टीचिंग असं म्हणतात. त्यांच्या मते भाषा म्हणजे फक्त पुस्तकातून शिकवायची नाही, तर मुलांचं दैनंदिन जीवन, शालेय जीवन, जीवनामधले वेगवेगळे प्रसंग, विविध प्रकारचा तपशील, तसंच मुलांच्या गरजा, आवडीनिवडी, इच्छा-आकांक्षा या सर्व घटकांचा भाषेच्या अध्यापनासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. जीवनामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या अनुभूतींना शब्दांकित करण्याची संधी त्यांना दिली पाहिजे. नैसर्गिक पद्धतीनुसार मनुष्य जीवनामधून भाषा शिकत असतो, पुस्तकातून नाही. पण शाळेत मात्र संपूर्ण भर हा पुस्तकावरच दिला जातो. पुस्तक हे एकच अध्यापनाचं एकमेव साधन आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे शब्दांच्या माध्यमातून काही कल्पना, भावना, विचार, संकेत मुलं ग्रहण करतात, पण त्यांना पुष्कळ वेळा त्या अनुभूतीचा त्यांना आधार नसतो. आणि खरं असं आहे की मुलं भाषा जगले पाहिजे. भाषेचा आणि जीवनाचा संबंध त्यांना प्रस्थापित करता आला पाहिजे. भाषा ही मुलांच्या जीवनाशी एकरूप झाली पाहिजे. या बाबतीमध्ये भाषातज्ञ F.L. बिल्लोज असं म्हणतात की भाषेच्या अध्यापनाचा व विद्यार्थ्यांच्या जीवनाचा संबंध जोडला पाहिजे. जीवनातून भाषा शिकवण्याचा व जीवन व्यवहारात तिचा उपयोग कसा करावा हे शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढचं तत्व आहे पर्यावरण. तर भाषा शिकण्याची शक्ती ही व्यक्तीमध्ये जन्मताच असते. मूल अनुकरणातून म्हणजेच पर्यावरणातून शिकत असतं. आणि मग पर्यावरणामध्ये प्रामुख्याने कोणते घटक येतात, तर कुटुंब, समाज, शाळा. तर या 3 घटकांचा समावेश या पर्यावरणामध्ये होतो. मग कुटुंबामध्ये मूल जे शिकत असतं, तर ते आईवडील, भाऊ-बहीण, तर यांचीच भाषा ते शिकत असतं. त्यांच्या भाषेचा मुलाच्या भाषेवर प्रभाव पडत असतो. आणि पालकांनी काय केलं पाहिजे, कुटुंबाने काय केलं पाहिजे, तर मुलांशी सतत संभाषण केलं पाहिजे. भाषा विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केलं पाहिजे, तरच मुलांची भाषा समृद्ध होईल. दुसरा जो घटक आहे तो आहे समाज. तर भाषा हे जीवन व्यवहाराचं, सामाजिक आदानप्रदानाचं साधन आहे. आणि मुलाच्या परिस्थितीमध्ये व्यक्तींचा जो नित्यसंबंध येतो, तर या नित्यव्यवहारामधूनच मुलं भाषा हे शिकत असतात. समाजाचा भाषेवर प्रभाव पडत असतो. तिसरा जो घटक आहे ते आहे शालेय वातावरण. तर शाळा हे मुलांवर शैक्षणिक संस्कार करणारं महत्त्वाचं केंद्र आहे आणि म्हणूनच शाळेचं वातावरण हे आदर्श असलं पाहिजे. शाळेमध्ये असणारे शिक्षक त्यांचं भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे. त्यांनी मुलांना अवांतर वाचनाच्या सवयी लावल्या पाहिजे. शुद्ध भाषा बोलण्याचे संस्कार केले पाहिजे. तर अशा प्रकारे मुलांमध्ये भाषा ही विकसित करता येते. पुढचं तत्व आहे समतोल व क्रमबद्ध विकास. तर भाषा शिक्षणाचा नैसर्गिक क्रम कसा आहे, तर श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन हा भाषा शिक्षणाचा नैसर्गिक क्रम आहे. शाळापूर्ण जीवनामध्ये काय होतं की हा क्रम पाळला जातो आणि शालेय शिक्षणामध्ये असं होतं की फक्त लेखन आणि वाचन यावरच भर दिला जातो आणि श्रवण आणि भाषण याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि त्यामुळे ही जी 4 कौशल्य आहे, श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन, तर या कौशल्यांचा समतोल विकास शाळेमध्ये होत नाही. कारण परीक्षा या लेखी स्वरूपाच्या असतात आणि त्यामुळे लेखन विकासावर भर दिला जातो. आणि लेखी परीक्षेत जरी जास्त गुण मिळवले तरी तो विद्यार्थी भाषण कौशल्यामध्ये मागे पडतो. तर शुद्ध आणि स्पष्ट बोलता आलं पाहिजे. आपले विचार, भावना सुव्यवस्थित व मुद्देसूद स्वरूपामध्ये प्रकट करता आल्या पाहिजे. आपलं मत इतरांना पटवून देता आलं पाहिजे. आकर्षक आणि परिणामकारक बोलण्याचा, इतरांवर प्रभाव टाकण्याचा ही कौशल्यसुद्धा शाळांमधून विकसित केली गेली पाहिजे. थोडक्यात म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांमध्ये सर्व भाषिक कौशल्यांचा समतोल विकास होईल याची काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की क्रमबद्ध विकासामध्ये की भाषण हे श्रवणावर अवलंबून असतं, लेखन हे वाचनावर अवलंबून असतं.
आणि मग जर मुलांनी शुद्ध आणि स्पष्ट बोलावं अशी आपली अपेक्षा असली तर त्याला उत्तम भाषा श्रवण करता आली पाहिजे, तशी संधी त्याला दिली पाहिजे. लेखनाच्या आधी मुलांना भरपूर वाचनाची संधी दिली पाहिजे. थोडक्यात शिक्षकांनी भाषेचे अध्यापन करताना हा क्रम नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. पुढचं तत्व आहे नवनिर्मितीवर भर. सुप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ हॅलिडे, मॅकिटॉश आणि स्टीव्हन्स यांनी मातृभाषेच्या अध्ययनाचे 3 दृष्टिकोन सांगितलेले आहेत. कोणते आहेत हे 3 दृष्टिकोन? तर पहिला आहे प्रॉडक्टिव्ह ॲप्रोच. प्रॉडक्टिव्ह ॲप्रोचमध्ये काय अपेक्षित आहे की मुलांना नवनवीन भाषिक कौशल्य शिकवणं. मुलांना नवे शब्द, नवे वाक्प्रचार, म्हणी, नवीन वाक्यरचना, भाषेच्या वर्तनाची वैशिष्ट्य ही शिकवली पाहिजे, असं प्रॉडक्टिव्ह ॲप्रोचमध्ये म्हटलेलं आहे. दुसरा जो ॲप्रोच आहे तो आहे प्रिस्क्रिप्टिव्ह ॲप्रोच. तर यामध्ये भाषेचा वापर करत असताना मुलं कोणत्या चुका करतात ते पाहून दुरुस्तीवर भर दिला पाहिजे. आणि तिसरा जो ॲप्रोच आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲप्रोच, तर यामध्ये झालेल्या चुकांची कारणमीमांसा करायची की या चुका का झालेल्या आहेत आणि त्यावरून भाषेचा वर्तन प्रकारांचं स्पष्टीकरण करायचं. तर असे हे 3 दृष्टिकोन या शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहेत. आणि आपण आज पाहतो तर मातृभाषेच्या अध्यापनामध्ये काय होतं तर जास्तीत जास्त चुका दुरुस्ती आणि त्यावर सुधारणा करणं म्हणजे रेमेडियल टीचिंग म्हणजे प्रिस्क्रिप्टिव्ह ॲप्रोच याच्यावरच जास्त भर दिला जातो. पण खरं म्हणजे भाषातज्ज्ञांच्या मते प्रॉडक्टिव्ह ॲप्रोचवर जास्त भर दिला गेला पाहिजे. नवीन शब्द शिकवले पाहिजे, नवीन भाषा, नवीन वाक्यरचना हे सर्व शिकवलं पाहिजे. तर भाषा शिकवणं हे एक प्रकारची सवय लावणं आहे आणि हाच नियम भाषा शिक्षणाला सुद्धा लागू पडतो. पुढचं जे तत्व आहे ते आहे नवीन भाषा शिकण्याची पूर्वतयारी. तर भाषा शिकण्याची माणसामध्ये नैसर्गिक शक्ती असते आणि ही भाषा शिकण्याची नैसर्गिक शक्ती निसर्गाने फक्त मानवी प्राण्यालाच दिलेली आहे. आणि मानव जेव्हा मातृभाषा शिकतो तर जेव्हा तो मातृभाषा आत्मसात करतो तर त्यासोबत त्याला इतर भाषा शिकण्यासाठी जी आवश्यक असणारी कौशल्य असतात, संवेदन क्षमता, परिपक्वता, तर ही त्याच्यामध्ये निर्माण होत असते. म्हणजेच की जरी तो मातृभाषा शिकत असला, नैसर्गिक पद्धतीने शिकत असला तरीसुद्धा एक नवीन भाषा शिकण्याची पूर्वतयारी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये येत असते. आणि मातृभाषेच्या शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मातृभाषा शिकवत असताना फक्त मातृभाषा शिकवणं असा संकुचित दृष्टिकोन नाही ठेवायचा, तर नवीन भाषा, परकीय भाषा शिकण्यासाठी आवश्यक अशी पूर्वतयारी करायची आहे. तर ही जाणीव शिक्षकांनी ठेवली पाहिजे. मातृभाषेवर प्रभुत्व मिळवणं तर हा इतर भाषा शिकणं याचा पाया आहे. हे लक्षात घेऊन आणि काळजीपूर्वक, पद्धतशीर, तंत्रशुद्ध, शास्त्रशुद्ध असं अध्यापन केलं पाहिजे. आणि ही जी सर्व तत्त्व आहे हे लक्षात घेऊन जर मातृभाषेचं अध्यापन केलं तर निश्चितच ते परिणामकारक आणि दर्जेदार होईल. तर अशा पद्धतीने आज आपण भाषा अध्ययन अध्यापनाची तत्त्व अभ्यासली.